वाटचाल करत आहेत. तर मित्रांनो, त्यांच्याच वाणीतून या प्रोजेक्ट विषयी मार्गदर्शन आपल्याला ऐकायला मिळणार आहे. तर मित्रांनो, सर्वांनी डिजिटल त्यांचं मोस्ट ओके, थँक्यू सर, थँक्यू. ग्रेट लीडर वेलकम आवाज सर. आवाज ब्रेक होतो तुमचा. ओके, ठीक आहे. तर आज अनब सरांनी ज्या ओके सर. पद्धतीने होस्टिंग केले, इन्व्हाइट केले मला, त्याबद्दल त्यांचे सर्वप्रथम तर धन्यवाद. आणि जे लीडर्स झूम सेशनसाठी उपस्थित आहे, या प्रत्येक लीडरने एक काम करणं गरजेचं आहे की आपला स्क्रीनशॉट आपल्या ग्रुपवरती टाका. फर्स्ट वर्किंग जे आहे, आपलं काम काय आहे आजचं, की आपला स्क्रीनशॉट, आपण झूम मिटिंगला बसलोय याचं स्क्रीनशॉट प्रत्येकाने फटाफट करून आपल्या ग्रुपवरती टाका, जेणेकरून आपले जे को पार्टनर्स असतील, ज्यांना खरोखर पैसा कमवायचा आहे, ते आज झूम सेशनला बसतील. कारण आपल्याला ह्या झूम सेशनसाठी स्वतःचे 2 लोक डाऊनलाईन ही पाहिजे. कारण तुम्ही आज हा जो प्लॅन बघणार आहात, तर जर 2 लोक जर तुमचे असेल, तर तुम्ही किती पैसा कमवू शकता हा विचार पण करू शकत नाही. त्याच्यामुळे एक तर कॉल करा, प्लस ग्रुपवरती फोटो टाका. कोणता फोटो टाकायचा? स्क्रीनशॉट टाका. तुम्ही झूम सेशनला बसलात, जेणेकरून ती व्यक्ती सुद्धा झूम सेशनला बसल. कारण 2 मिनिटात आपण मीटिंग स्टार्ट करतोय. चला, तर आजची जास्त वेळ नाही घेता, आपण मीटिंग स्टार्ट करू. कारण बरेचसे लोक एक 5-10 मिनिटापासून उपस्थित आहात. 5 मिनिटं 7 मिनिटं झाली होतो. तर सर्वप्रथम तर माझा परिचय बरेच लोकांना आहेत, पण नवीन लोकांना करून देतो. मी श्याम इंगळे, लोणी प्रवारा इथनं हा बिझनेस रन करतोय. जवळपास पुरा महाराष्ट्रात आपली टीम आहे. आणि हा जो बिझनेस आहे, हा काय आहे, हे पूर्ण जर समजलं तर 100% याच्यातनं प्रत्येक जण, इच अँड एव्हरी पीपल, पर्सन पैसा कमवू शकतो. किती कमवू शकतो हे त्याच्या इच्छेवर येते. मला इतकं पैसा कमवायचा आहे, तो 100% कमवू शकतो. तर जवळजवळ आज गेले 3.5 वर्षापासून या बिझनेसमध्ये आहे मी, मेटावेलमध्ये. आणि मेटावेलमध्ये काय कमवलं आणि काय नाही कमवलं मित्रांनो, ज्या लोकांनी काम केलं त्यांनी पैसा कमवलेला, ज्यांनी फक्त आयडी काढून ठेवला त्यांनी पैसा कमवलेला नाही. ही कोणत्याही प्रकारची स्कीम नाही, मेटावेल ही स्कीम नाही, ऍक्टिव्ह प्लॅन आहे. मेटावेल मध्ये जर काम केलं तर 100% डिस्ट्रीब्युशन आहे, 100% पैसा भेटतो, 10-20-30% नाही. याच्यामध्ये कुठं तुम्हाला कोणत्या प्रकारे कोणाच्या घरी प्रॉडक्ट विकायला जायचं नाही, न साबण विकायचं, न तेल विकायचे, न पेस्ट विकायची, न बाटल्या विकायच्या. बाटल्या म्हणजे औषधाच्या. कारण बऱ्याच लोकांना वेगळ्या बाटल्या वाटतील, त्या बाटल्याने आपल्या औषधाच्या बाटल्या. तर प्रत्येक लीडर पैशासाठी येतो, प्रोडक्ट बेस असो की इन्व्हेस्टमेंट प्लॅन असो किंवा स्कीम असो. याच्यामध्ये काम करतो तो कशासाठी येतो? पैसा कमवण्यासाठी. पण ऍक्च्युअल तो पैसा कमवतो का हो? बऱ्याचशा वेळेस मनस्ताप होतो. का? तो प्रोजेक्ट समजला नाहीये त्याला. आता आपण प्लॅन सांगतो, बरेच वेळेस काय होतं, लोक नाही 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 नाही. सांगण्याच्या अगोदरच तो हँग होऊन जातो. नाही नाही नाही. अरे काय नाही नाही नाही. समजून घ्या फक्त. ही एक स्कीम नाही. स्कीम असेल तर आपणच करणार नाही. स्कीम असेल म्हणजे काय, त्याच्यामध्ये 10 जणांचा पैसा गोळा करायचा आहे, 2 जणांना द्यायचा आहे, बाकीचा पैसा घेऊन पळून जायचंय. इथं जर बँक अकाउंटच नाहीये, तुम्ही पैसेच कोणाला पाठवत नाही, मग पळून जायचं काम काय? हे पुढच्याला समजलं पाहिजे. हा जो प्रोजेक्ट, हा डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट आहे. 100% पैसे डिस्ट्रीब्युशन होतात. एक नवा पैसाही वरती कुठं जात नाही. हॉलमध्ये जर बसले तुम्ही एखाद्या आयडी काढायला, तिथंच तुमचा पैसा पूर्णच्या पूर्ण जागेवरती येणार आहे. तर हा जो प्रोजेक्ट आहे मित्रांनो, हा समजून घेणं गरजेचं आहे. अजून पण बघा 20च लोक आहे. मोरे सर तुमची टीम बघा, योगेश विखे बघा, योगेश विखे सर तुमची टीम बघा, कोणी आहे की नाही. त्यांना फोन करा आणि मीटिंगसाठी बसवा. कारण किमान आपल्याकडे 2 लोक पाहिजे, जे डायरेक्ट त्यांचे 2 लोक मीटिंगला पाहिजेच आणि पाहिजेच. तरच तुम्ही हा बिझनेस पुढे मोठा करू शकता.
खर्डे मॅडम तुम्ही पण चेक करा, तुमची टीम सर्वजणांनी, फक्त नावं घेतली यांनीच नाही, सगळ्यांनीच चेक करा आपले आहेत की नाही लोक मीटिंगसाठी बसले. तर आज जो प्रोजेक्ट येतोय नवीन आपला मेटावेलमध्ये, ज्याचं प्रत्येक जण जवळजवळ 3 ते 4 वर्षापासून विचार करतोय, म्हणजे डोक्यात होता तो मेटावेल जो प्रोजेक्टमध्ये बूस्ट हा त्यावेळेस मिस्टर लाडो ओकाटणीकरांच्या डोक्यात होता की हा प्रोजेक्ट मी या धर्तीवरती आणणार आणि त्याच्यामध्ये मोठी क्रांती करणार. असा बूस्टचा जो प्रोजेक्ट आहे आपला, तो लवकरात लवकर येतोय आपल्या समोर, लाईव्ह होणार आहे. त्याबरोबर जवळजवळ 4 प्रोजेक्ट एकाच दिवशी लाईव्ह होतील अशी ती सिस्टीम आहे. तर बूस्ट काय हे समजून घेऊ आपण प्रथमतः. ही कोणत्या प्रकारची मेटावेल आधीच सांगितलं मी, स्कीम नाही. काम केलं तर पैसे, काम केलं नाही तर पैसे येणार नाही. आणि याच्यात कम्युनिटी असेल त्याच लोकांनी या, ज्याच्याकडे माणसंच नाही त्याच्यासाठी हा प्रोजेक्ट नाही. का तर आधीच क्लिअर बोललो तर केव्हाही चांगलं. तर पासपोर्ट एनएफटी, आजपर्यंत जे एनएफटी आहेत मार्केटमध्ये भरपूर एनएफटी, आज बऱ्याच लोकांना कॉईन 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 फक्त कॉईनच माहिती आहे. पण कॉईनच्या पुढे पण, क्रिप्टोमध्ये कॉईनच्या पुढे पण एक टोकन आहे किंवा जे एनएफटी म्हणू आपण त्याला, जी पासपोर्ट एनएफटी, ती आजपर्यंत पासपोर्ट एनएफटी नाही जगामध्ये. आज जी एनएफटी येणार आहे आपल्याकडं ती पासपोर्ट येणार आहे. आता ही पासपोर्ट एनएफटी म्हणजे काय, जसं तुम्ही एखादं प्रोजेक्ट चालू झाला आपला मेटावेल, त्यानंतर तुम्ही काय केलं, टोकन पॉकेट, मेटामास्क, ट्रस्ट वॉलेट वगैरे हे ओपन केले आणि त्यामध्ये काय केलं, वेबसाईट आपले वेब आले, त्याच्यानंतर आपण त्याच्यात काय केलं, कॉपी पेस्ट करून आपण त्या वॉलेटशी कनेक्ट झालो. पण इथं कसं अगदी वेगळं आहे. हे पासपोर्ट एनएफटी जी असते त्याच्यातच सगळं काही 7-12 उतारा असतो. म्हणजे त्याच्यात तुमची लेवल आहे, तुमचं इन्कम आहे, रिइन्व्हेस्टमेंट आहे, फंड प्रोग्रेस, हे सर्व काही राहणार तुमच्या पासपोर्ट एनएफटी मध्ये. तुम्हाला एक सोडून 10 वॉलेटमध्ये तुम्ही ओपन करू शकता. लॅपटॉप असेल त्याच्यावरती वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ते चेक करू शकता. म्हणजे इथं हॅक व्हायचं काही विषयच नाही. जर एखाद्याला वाटलं मला ती पासपोर्ट एनएफटी विकायची तर तो विकू शकतो. पण ऐका, ज्या वेळेस आपण ती पासपोर्ट एनएफटी विकतोय त्यावेळेस तुम्ही जे टीम तयार करतात त्याच्या सहित विकताय, हे लक्षात घ्या. जर 2 5 10 लोकांची जर टीम असेल आणि तुम्ही मार्केट प्लेसला ती एनएफटी जर सेलसाठी ठेवली तर ती पूर्णची पूर्ण टीम सहित तुमची ती विकली जाईल. मग हा आपण विचार करणं गरजेचं आहे की आपण ती विकायची का काय ठेवायची, हे आपलं प्रत्येकाच्या हातात आहे. कारण इन्कम जे येणार आहे तो पुढे बघणार आपण किती मोठ्या स्वरूपात येऊ शकतो. आता याच्यात लेवल आहे, बेसिक आणि प्रो लेवल राहणार आहे. 1 ते 5 बेसिक, 6 ते 10 प्रो. जसं प्रो मॉडेल असतो, बेसिक मॉडेल असतो. बेसिक म्हणजे जेमतेम बुवा आपण एक प्रो मध्ये आणि याच्यामध्ये जो 10-5 हजार रुपयाचा फरक असतो, तशा टाईपच आपल्याला याचे लेवल येतील एनएफटी मध्ये. आणि त्या एनएफटीच्या जे लेवल आहे ते फार मोठा इन्कम येते पुढे बघणार आहात तुम्ही. त्यानंतर एनएफटी पासपोर्ट लेवल व्हाउचरच्या स्वरूपात इन्कम येतं आपल्याला. आता ही एनएफटी घेतल्यानंतर आपल्याला काय काय भेटणार आहे, याच्यामध्ये आपल्याला लगेच ब्लॉक भेटतात. समजा एखाद्याने उदाहरणार्थ S30 ही जी एनएफटी घेतली, पहिली एनएफटी घेतली, लगेच त्याला 30 बॉक्स भेटतील, 30 गोळे भेटतील. आणि त्या 30 गोळ्यातून किती पैसे येणार, काय येणार, आपण ते पुढे बघणार आहोत. आता जे लेवल स्लॉट भेटतात ते S30, S14, S6, S3 आणि S2 असे वेगवेगळ्या स्लॉट आहे. आता S म्हणजे स्लॉट आणि त्याच्यानंतर जे नंबर दिलेले 30, 14, 6, 3, 2, हे काय संख्या आहे. म्हणजे त्या लेवलमध्ये, त्या स्लॉटमध्ये तेवढे लोक आहेत, तेवढी स्लॉट कम्युनिटी. आता RME टोकन म्हणजे काय हे समजून घ्या. RME फ्युचरमध्ये जे रॉयल्टिक्स मॅट्रिक्स जे एनर्जी येणार आहे ती RMEच्या स्वरूपात येणार. ज्यांच्याकडे जास्तीत जास्त लेवल असतील, म्हणजे जास्तीत जास्त स्लॉट घेतील, 1 ते 5 घेईल, कोणी 1 ते 10 घेईल, सगळे सगळे टोटल, तर तिथं तुम्हाला काय भेटणार आहे, एनर्जी भेटणार आहे. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला रॉयल्टी भेटेल. दर महिन्याला 15-15 दिवसाला ही दोनदा रॉयल्टी भेटत असते. मागच्या वेळेस पण भेटली, ह्या वेळेस पण भेटत. सुरुवातीला ती रॉयल्टी येण्यासाठी इझी असतो, नंतर ते कमी कमी पद्धतीने येते ती रॉयल्टी. आता याच्यामध्ये अजून तुम्हाला काय भेटणार आहे, म्हणजे नुसतं एनएफटी घेतल्यानंतर रॉयल्टी भेटणार, ते स्लॉट भेटणार आपल्यानंतर, सबस्क्रिप्शन, BGW टोकन. ज्यावेळेस मेटावेल म्हणजे मेटाव्हर्स जो प्रोजेक्ट लॉन्च होईल त्यामुळे मध्ये आपल्याला हे जे टोकन भेटणार आहे आपल्याला, याचा वापर करून आपण परत तिथं पण इन्कम करू शकतो. हे कंपल्शन नाहीये. सबस्क्रिप्शन हे कंपल्शन नाही. ज्याला करायचं त्यांनी करायचं, ज्याला तिकडं पैसा कमवायचा त्यांनी तो करू शकतो. तर हे 10% आहे. त्याच्यानंतर इथं ऑटो अपग्रेड जी सिस्टीम आहे ती चालू ठेवणं गरजेचं. 1 ते 2, 2 ते 3
4थ्यात 5व्यात 6व्यात 10व्यापर्यंत जर जायचं असेल ना आपल्याला, तर ऑटो अपग्रेड ठेवायचं चालू. जर एखाद्याला वाटत असं मला पहिल्याच्या ह्याच्यात ठीक आहे, मी खुश आहे एकदम, जे पैसे येतात समजा मला 20,000 रुपये येणार आहे, 2,000चं स्लॉट इन 20,000 येणार आहे, त्यांनी तिथंच फिरत राहिलं तरी चालेल. पण त्याचे 25% रक्कम कट होणार आहे. पुढं जर जायचं असेल तर ती कट होणार नाही. त्याच्यामुळे ते ऑटो अपग्रेड सिस्टीम चालू ठेवा. त्यानंतर इथं जे आहे आपलं जे वॉलेट राहणार आहे, म्हणजे हे एनएफटीतच 2 वॉलेट राहतील. एक आपल्याला तिथं जागेवर एकाचा पैसा येईल, दुसऱ्या वॉलेटमध्ये तुम्ही पुढची लेवल ओपन होण्यासाठी ते तुमचं इन्कम किंवा जे पैसा येणार आहे तो पुढचे लेवल ओपन होण्यासाठी तिथं होल्ड केला जाईल. आता हे अशा टाईपचे आपले पहिले जे लेवल आहे तुमच्या 1 ते 5 बघा, 30, 14, 6, 3, 2 आणि नंतर परत 30, 14, 6, 3, 2 अशा लेवलची संख्या आहे ती. म्हणजे आधी जास्त लोक आहे, नंतर कमी 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 होत चालतात. प्रो मध्ये तेच आणि बेसिक मध्ये तेच. आता बेसिक मध्ये काय जे इन्कम येणार आहे तो आपला, तो सुरुवात जी आहे त्या बिझनेसची तिथून आपल्याला कमी इन्कम येतो, किंवा ते जे लेवल आहे त्या फार कमी, एकदम 2,000 रुपयापासून बिझनेस चालू होतो. काय 2,000 रुपयापासून बिझनेस चालू होतो ती बेसिक लेवल. 2,000 नंतर 160 नंतर 800 आणि 2,000 आणि 4,000. त्याच्यानंतर जी 6वी लेवल आहे परत 2,000, 6,000, 12,000, 18,000 आणि 27,000 आयजी ती. अशा पद्धतीने आपण पुढे ते पूर्ण बघणार आहोत. तर S30 जो मॅकॅनिझम आहे आपला, इथं S30 म्हणजे इथं 30 लोक आहे. ही जी पहिली लेवल आहे आपली, $20ची सरासरी आपण 2,000 प्लस एक मॅटिक म्हणजे जो 2100 रुपयांनी हा बिझनेस स्टार्ट होईल तुमचा. पण यामध्ये तुमचे जे 4 अपलाईन वरचे तुम्ही सोडून वरचे, तर ते सुद्धा तुम्हाला इथं मदत करणार आहे. तुमची डाऊनलाईन राहील 4 लेवल पर्यंत, प्लस तुम्हाला क्रॉस लाईनचा इन्कम किती येणार बघू आपण. आता पहिले जे 2 आले, काय हे 2 जे अपलाईन आले तुमचे इथं, पहिला 1 आणि हा 2, हे 2 तुम्ही ज्यावेळेस काय करता, हे 2 जण कनेक्ट केले, 1 आणि 2 व्यक्ती कनेक्ट केल्यानंतर याचे जे पैसे आहेत हे अपलाइनर्स म्हणजे तुमचे वरती जे 3-4 असतील तर त्यांना जाणार आहे. आपल्याला स्वतःला किंवा आपला एक जो एखादा अपलाइन असेल त्याला जाणार नाही. हे डिस्ट्रीब्युशन आहे 25, 25 आणि 50. काय 25 आणि 25, 25 आणि 50 हे वरच्या फळीतल्या लोकांना जाणार. म्हणजे तुम्ही तुमच्या वर, त्याच्यावरती आणि त्याच्यावरती, म्हणजे जे आपल्याला मदत करणार आहे, ज्यांच्याकडून आपल्याला पैसा येणार आहे किंवा लोक येतील आपल्याला त्यांच्या माध्यमातून, त्यांना सुद्धा याच्यातून पैसे जाईल. आता डाऊनलाईन बघा, इथं तुम्ही ते तुमची जे अपलाईन आहे त्याच्या तो सोडून द्या तुम्ही, म्हणजे तुमचा अपलाईन नंतर तुम्ही तुमच्या नंतर तुमची डाऊनलाईन, आणि त्या डाऊनलाईन पासून बघा 1, 2, 3, 4 खाली 4 लाईन आहे. आता 4 लाईन मध्ये इन्कम कसं आहे आपण समजून घ्या परत एकदा. इथं पहिली दुसरी लाईन, ही तिसरी लाईन आणि ही चौथी लाईन. आपल्याला जो इन्कम येतोय, तुम्ही स्वतः वाय म्हणजे तुम्ही स्वतः इथे बिझनेसमध्ये आले, त्यानंतर या 2 याचा आपल्याला विषयच घ्यायचा नाही, कारण याचे 2 याचे पैसे वरती गेले अपलाइनर्स, नॉट अपलाइनर्स. आणि त्यानंतर दुसरी लाईन आहे. आता या दुसऱ्या लाईन मधून पैसा किती येतो आपल्याला, हा सिंगल एक व्यक्ती आला तर $5, हा $5, हा $5 आणि हा $5. हे किती झाले, $20 झाले आपल्याला. त्याच्यानंतर तिसऱ्या लाईन मधनं किती पैसे येणार आपल्याला, परत 25% म्हणजे 5, 5, 5, 5 असे $40 येतील. त्याच्यानंतर जी शेवटची लाईन आहे, चौथी लाईन आहे, तिथं बघा किती पैसे येणार आहे. एक जरी गोळा आला तर तिथं किती भेटणार आपल्याला, $10, $10, $10, $10. फक्त हे जे 2 दिसत आहेत तुम्हाला वेगळ्या कलरचे, हा, इथं याच्यामध्ये काय होणार, आपल्या रिसायकलसाठी जाणार. ज्यावेळेस आपले रिसायकल होते या 2 याचे पैसे येणार नाही. म्हणजेच आपल्याला $20च्या स्लॉट मधून, $20च्या लेवल मधून 20,000 रुपये भेटणार आहे. किती, 20,000 रुपये भेटणार आहे. $20च्या स्लॉट एखाद्याने खरेदी केला, त्यामध्ये तिने 30 लोक आणले. आता 30 लोक एकट्याने आणले का, अजिबात नाही. अपलाईन, डाऊनलाईन, क्रॉसलाईन सगळ्या ग्रुपने आणले आणि त्याला किती पैसा आला, 20,000 रुपये आले. प्रत्येकाला येणार, एकालाच नाही, प्रत्येकाला येणार. जे जे लोकांची हे गोळे भरतील, 30 लोक भरले की त्याला 20,000 रुपये आले. पण जर समजा कधी कधी काय होतं, समजा डाऊनलाईन बी अपलाईन सारखीच जर असेल तर त्याला कोणीच माणसं नाही, तर त्यावेळेस सुद्धा तिथं प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळं आपल्याकडे किमान 2-2 लोक तरी पाहिजेत, त्याच्यानंतर आपण काम करू शकतो. हे 100% नाही की समजा तुमचा अपलाईन आणि त्याच्या कंपल्शन त्याच्या खाली तिसरा आणि चौथा तुमच्याकडे येईलच असं काही नाही.
तुम्ही कोणत्या गोळ्यात फिट आहे. म्हणजे त्या अपलाईनच्या ए आणि बी मध्ये असेल, ऍक्टिव्ह अपलाईन असेल तर 100% तर मोठ्या स्वरूपात तुम्हाला पैसे येणार. पण तुम्ही एखादं जर अपलाईन जर असं असेल ढिल्ला, त्याच्याकडे माणसंच नसेल, तर तिथं तुम्हाला अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे आपण प्रत्येकाने काय काम करणं गरजेचं आहे, आपले स्वतःचे 2 लोक तरी किमान या बिझनेसमध्ये घेऊन आलो तर आपण या बिझनेसमधून पहिल्याच लेवलमधून किती कमवू शकतो, 20,000 रुपये हे 100% कमवू शकतो. काम काय केलंय, फक्त 2,000नी घर घेतले आणि 20,000चं आपलं इन्कम झाले. आता दुसरी लेवल बघा, दुसऱ्या लेवलमध्ये किती इन्कम येतो आपल्याला. दुसऱ्या लेवलमध्ये इन्कम जे येतो आपल्याला, स्लॉटची किंमत आहे 16,000 रुपये. आपण INR मध्ये बोलू आता. 16,000 रुपये किंमत आहे. पण आपल्याला हे जे 2 दिसते तुम्हाला, इथं 3 अपलाईन तुमचे काम करतील. किती? 3 अपलाईन काम करतील. तुमच्यावरती जे 3 अपलाईन असेल ते सुद्धा तुम्हाला इथं मदत करतील, हेल्प करतील. कारण त्यांचं स्पिल ओव्हरचं येणार आहे. म्हणजे ते काय मदत करतील, म्हणजे ते उपकार नाही करणार, ते स्पिल ओव्हर येणार. त्याचा स्पिल ओव्हर येणार, त्याच्यानंतर तुम्हाला पैसे येण्यात. आता हा 1 आणि हा 2, याचे पैसे कोणाला गेले? अपलाइनर्स, जे वरती तुमचे जे असतील त्यांना गेले. इथं तुम्हाला बघा, ही पहिली लाईन झाली, ही दुसरी आणि ही तिसरी. आता इथं याच्यामध्ये 3च लोक आले. तुमच्यावरती जे तुम्ही स्वतः इथं वाय म्हणजे तुम्ही स्वतः, तुमच्यावरती सुद्धा 3च लोक राहतील. ते 3 तुम्हाला मदत करतील. पहिल्या याच्यात 4, याच्यात 3. तर आता इथं पैसा किती आला बघा तुम्ही. हा दुसऱ्या लाईन मध्ये जर समजा एकच गोळा गेला तुमचा, आला कोणीतरी, तर तुम्हाला $32 येणार. किती? 32, 32, परत इथं 32, म्हणजे $96 कमवले आपण. त्यानंतर इथं जे आहे ते रिसायकलला जाणार. पण तिसऱ्या लेवलमध्ये आपण किती कमवतोय इथं पैसा? 128, परत 128, इथे 128, इथे 128, 28, 128, सगळे 128. म्हणजेच आपण इथे इन्कम जो केलाय तो जवळजवळ $992. म्हणजे जवळपास आपण इथं लाखभर रुपये इन्कम केलेलं आहे. स्लॉट कितीचा आपला? फक्त 16,000 रुपयाचा आहे. पण त्याच्यातून जे इन्कम झाला आपला, तो झाला 992. फक्त आणि फक्त 2 लोक असून तुमच्याकडं, त्यांच्याकडनं 2-2 करून घेतले तरी तुम्ही हा इन्कम कमवू शकता. हे एका दिवसात कमवू शकता, एका तासात कमवू शकतात. कसे कमवणार आपण ते पुढे बघणार आहोत. एका दिवसात किंवा एका मिनिटात कसे कमवू शकतो आपण ते पुढच्या स्लाइडवरती बघू. पहिला आपण बघू 1 ते 10 याच्यामध्ये आपल्याला इन्कम किती येऊ शकतो ते बघू आपण. आता $160 आपलं जे स्लॉट आहे तो ओपन झाला. त्याच्यानंतर आपण ऑटोमॅटिक पुढच्या ह्याच्यात पण जाणार आहे. आपण हे ऍक्च्युअल किती पैसे येणार, होल्डिंग फिल्डिंग काही सांगत नाही मी तुम्हाला, किती पैसे येणार प्रत्येक सायकलला ते बघतोय आपण. त्यानंतर तिसरा जे लेवल ओपन होईल आपली, त्याची किंमत किती आहे? 80,000 रुपये. आता 80,000 रुपये जर किंमत आहे ना, आपल्याला पैसा किती येणार आहे इथं बघा तुम्ही. इथं 2x4 मॅट्रिक्स, म्हणजेच तुम्ही आणि तुमच्या 2 आणि त्यांचे 2-2, प्रत्येकाला याच्या टेक्सटाईल मध्ये जे काम केलंय तिथं इन्कम कसं येतो हे माहितच आहे. आता इथं तुम्ही स्वतः वाय म्हणजे तुम्ही स्वतः, तुमचे अपलाईन 2, त्यांना जाणार पैसा, म्हणजे जो अपलाईन असून तुमचं त्याला जाईल डायरेक्ट पैसा. आणि त्याच्यानंतर हा व्यक्ती, पहिला व्यक्ती आला, दुसरा आला आणि तिसरा आला. तुमच्या अपलाईनला गेले 2 याचे पैसे, पण त्याच्यानंतर ह्या 3 लोकांचे पैसे तुम्हाला 100% भेटले. म्हणजेच 800, 800, 800, जवळपास झाले याचे $2,400. म्हणजेच झाले इथं 2,40,000 रुपये. विचार करा, 2,100 रुपयांनी बिझनेस चालू केला म्हणजे 2,000 रुपयाचं USDT, 100 रुपयाचं मॅटिक. 2,100 रुपयांनी बिझनेस चालू केला आणि ती व्यक्ती आली तिसऱ्या लेवलमध्ये, आणि तिसऱ्या लेवल मधला जो इन्कम झाला तो 2,40,000 रुपये. असा कोणता जगात बिझनेस आहे की इतक्या छोट्या अमाऊंटने जरी बिझनेस चालू केला तर तो 2,40,000 रुपये दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण कमवू शकतो. फक्त काय पाहिजे आपल्याकडं? कम्युनिटी पाहिजे. आज इथं 6 लोक आले तरी आपण 2,40,000 रुपये इथं अर्निंग केले, कमवलेले. आता समजा आपल्याकडे ज्यादा लोक असेल तर तेवढं त्याची सायकल फिरतील आणि तेवढं तो कमवू शकतो. हे झालं तुमचं तिसरी लेवल. आता चौथी लेवल मध्ये बघा, चौथ्या लेवलची जी किंमत आहे त्याची किंमत होती आपली 2,000 IGT. आता 2,000 IGT म्हणजे 2 लाख रुपये झाले. किती? 2 लाख रुपये झाले. तर आता आपले पैसे किती येणार ते बघू. पहिला व्यक्ती आला 100%, दुसरा आला 100%, झाले 4 लाख रुपये. किती? 4 लाख रुपये. किती मोठं कर्ज असून द्या, काही फरक पडत नाही. 4 लाख रुपये तर 2 गोळ्यातच आले. तिसरा गोळा तो ऑफलाईनला गेला. म्हणजे ज्याची मोठी टीम असेल तो किती पैसा कमवून हा विचार करा. 4 लाख रुपये आपण चौथ्याच लेवलमध्ये कमवले. तुम्ही फक्त 2,100 रुपयांनी जरी जॉईनिंग केली
लोक, तरी कमवू शकतो. पण आपल्याला मोठा पैसा कमवायचा असेल तर मोठ्या लेवल घ्या, म्हणजे 5 लेवल घ्या. आणि 5 लेवलमध्ये जर समजा तुम्ही काम केलं तर मित्रांनो, पहिल्याच सायकल पासून आपल्याला इन्कम मोठ्या स्वरूपात होतो. म्हणून आपले विचार किंवा आपली जी इन्व्हेस्टमेंट असेल ती मोठ्या स्वरूपात करणं गरजेचं आहे. कारण याच्यातनं लोक फास्टमध्ये मोठ्या पद्धतीने इथं पैसा कमवणार. त्यानंतर आपण जाऊ 5व्या लेवलमध्ये. आता 5व्या लेवलमध्ये जो इन्कम आहे आपला, तो फार खतरनाक मोठ्या स्वरूपात इन्कम आहे. ह्या स्लॉटची जी लेवलची जी किंमत आहे 4 लाख रुपये. किती रुपये किंमत याची? 4 लाख रुपये. आपल्याला किती लोक इथं? 2च लोक आहे, एक तेरा एक मेरा. म्हणजे इथं वाय म्हणजे तुम्ही स्वतः एक व्यक्ती जरी आणला तुम्हाला तिथं 4 लाख रुपये भेटणार आहे. किती? 4 लाख रुपये भेटणार. तुमच्याकडे 2 लोक असन, परत 4 झाले 8 लाख रुपये. 6 लोक असन किंवा तुमच्याकडे 15 लोक असल तर तुम्ही इथं 60 लाख रुपये कमवू शकता. आता किती लोक न्यायचे हे तुमच्यावरती आहे. आपल्याला किती पैसा कमवायचा. एकच व्यक्ती 5व्यात आणा तर तुम्ही 4 लाख रुपये कमवू शकता. आता आपण जाऊ 6व्या लेवलमध्ये. आता 6वी लेवल बघा, इथं परत तुम्हाला काय आलं? 30 लोक आले. ही जी 6वी लेवल असेल मित्रांनो, इथं फास्ट फिरणार आहे. कारण इथे जे लोक असतील हे सगळे लीडर्स लोक आहेत तुमच्याकडे. काय? याच्यामध्ये 4 अपलाईनचा तुम्हाला फायदा फायदा होईल. तुमच्यापासून 4 अपलाईन, 4 डाऊन लाईन आणि क्रॉस लाईन, असे टोटल सगळे आले ग्रुप. आणि ग्रुपमुळं हा फार मोठा पैसा भेटू शकतो. अकेला आणि थकेला इथं मल्टिपल लोक आहे. आता जे तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा याच्यामध्ये अपलाईन, डाऊनलाईन, क्रॉस लाईनचा फायदा होईल. चौथा, 5व्यामध्ये तुम्हाला अपलाईन, डाऊनलाईन नाही, तुमचीच डाऊनलाईन लागेल. आणि 9व्या आणि 10व्यामध्ये सुद्धा तुमचीच डाऊनलाईन लागेल. त्याच्यामुळे आपल्याला 2-5 लोकांची गरज आहे. तर आता आपल्या इथे इन्कम किती होते ते बघू. जे 6व्या लेवलमध्ये इन्कम होणार आहे तुम्हाला, हे जे 2 लोकांचे पैसे हे अपलाईन म्हणून लिहिलंय, यांना गेले. याच्याशी आपल्याला काही घेणं नाही. कोणाला गेले, काय गेले, गेले गेले. त्याच्यानंतर इथं किती? पहिली लाईन वरती गेली, दुसरी, तिसरी आणि चौथी. आता इथं बघा किती पैसा भेटतो आपल्याला. हा व्यक्ती आला, एकच व्यक्ती आला, इथं $500, इथं 500, इथं 500, हे 500 झाले 2,000 IGT किंवा 2 लाख रुपये आपल्याला पहिल्याच लेवलमध्ये आले. त्याच्यानंतर जी तिसरी लेवल असेल परत 500, 500, 500 असे हे 25% आले. त्याच्यानंतरची जी लेवल आहे मित्रांनो, सगळ्यात मोठा पैसा इथं 1000, 1000, 1000, 1000, म्हणजे जवळजवळ लाख लाख रुपयाचा एक एक गोळा आहे. म्हणून आपल्याला 6व्यात जाणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि 6व्यामध्ये मध्ये इन्कम होतो जवळजवळ तुम्हाला 20 लाख रुपये. किती? 20 लाख रुपये इन्कम होतो. किती पैसा कमवायचा हे आपण ठरवायचं. 20 लाख रुपये एक गोळा आला तर 1 लाख रुपये भेटतात. असे 14 लोकांचे झाले 14 लाख रुपये. वरचेचे 4 लाख, म्हणजे जवळजवळ 20 लाख रुपये आपण इथं कमवले. कोणत्या लेवलमध्ये? 6व्या लेवलमध्ये. लिहून ठेवा 6व्या लेवलमध्ये किती लोक आणायचे आपल्याला आणि किती पैसा कमवायचा. कारण हा जर गणित जर बघितलं तर मला नाही वाटत तुम्हाला झोप येईल बघ. त्यासाठी मोठे लेवल असेल तर मोठा पैसा येऊ शकतो आपल्याला. त्यानंतर आपण जाऊ 7व्या लेवलमध्ये. आता 7वी जी लेवल आहे आपली, तिची जी प्राइस आहे ती आहे 6,000 IGT, म्हणजे जवळजवळ 6 लाख रुपये. आता 6 लाख रुपये आपण घातले का आतापर्यंत? अजिबात नाही. आपण फक्त कम्युनिटी आणि लिंक पुढे पुढे चाललोय. आता 6 लाख रुपये, 6 लाखात जे इन्कम असेल आपला तो बघूया. आता 6 लाख रुपयाचे जे स्लॉट आहे, लेवल आहे, आज प्रत्येकाला माहिती इथं किती पैसा भेटतो. 100% पैसा भेटतो. आता हे जे 2 आहे पहिले, त्याचे पैसे कोणाला गेले? परत तिथं चालू आपण. अपलायनर्स, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आपल्या कुठे गेले, काय गेले, काही घेणं देणं नाही. आपल्याला किती भेटेल ते बघा. ही दुसरी लाईन आणि तिसरी लाईन, ही पहिली लाईन आहे. आता हे दुसरी आणि तिसऱ्यातून किती भेटणार? 20%, 1200 IGT, म्हणजे जवळजवळ 1,20,000, 1,20,000, 1,20,000. हे जे गेले 2 याचे तुम्हाला रिसायकलला. त्याच्यानंतर मित्रांनो, जे चौथी लाईन आहे त्याचा पैसा बघा तुम्ही. 4,800, 4,800, 4,800, म्हणजे जवळजवळ किती झाले इथं? टोटल जर हिशोब केला तर जवळपास होता 37,200 IGT, म्हणजे जवळजवळ 37 लाख रुपये आपण या 7व्यामधून कमवले. किती? 37 लाख रुपये. आपल्याकडे लोक किती आहे? आपल्या हक्काचे 2 माणसं पाहिजे.
एक डोकं धरीन, एक पाय धरीन, बरोबर 10वीत नाही. करेक्ट. तर चालले आपण आता 8व्या लेवलमध्ये जाऊ. 8व्या लेवलमध्ये काय मॅजिक आहे ते बघू. 8व्या लेवलची जी प्राइस ती आहे 12,000 IGT, म्हणजे जवळजवळ 12 लाख रुपये. आपण इन्व्हेस्टमेंट केलेली फक्त 2100 रुपये, आणि आपण आलो या लेवलमध्ये. ज्याला मोठा पैसा कमवायचा त्यांनी मोठा लेवल घ्यायचं, असं कंपल्शन नाही. ज्याला ज्यादा मोठा पैसा कमवायचा त्यांनी ज्यादा लेवल घ्यायचं, हे क्लिअर कट. आता इथं बघा तुम्ही, ह्याच्यामध्ये किती लोक आहेत? 6 लोक आहेत. तर आपल्याला पैसा किती भेटेल हे पहिलं जे आलं, परत तिथं गणित आलं आपलं, हे अपलाईनला गेले. त्याच्यानंतर याचा पैसा 100% भेटेल, याचा 100%, याचा 100%, तीन याचा 100% म्हणल्यानंतर आपल्याला एका व्यक्तीचे किती भेटणार आहे? आपल्याला 12,000 IGT. किती? 12,000 IGT. तीन याचे पैसे भेटणार आहे. इथं 12,000, इथं 12,000 आणि 12,000. 12,000 म्हणजे आपल्याला झाले याचे 12 लाख रुपये, याचे 12 लाख आणि याचे 12 लाख. 36 लाख रुपये तुम्ही इथं कमवले. किती? 36 लाख रुपये कमवले या 3 लोकांमधनच. त्याच्यानंतर आपण जाऊया 9व्या लेवलमध्ये. आता 9वी लेवल बघा तुम्ही, 18,000 IGT, म्हणजे जवळजवळ 18 लाखाचं घर आहे. आणि 18 लाखापैकी आपल्याला किती लोकांचे पैसे होतात? 2 लोकांचे पैसे होतात. आता 2 लोकांचे पैसे किती होतात ते बघा. याचे 18,000 येतील आणि याचे 18,000 झाले 36,000. आता 36,000 म्हणजे 36 लाख रुपये. इथं 36 लाख रुपये कमवले आपण. किती? 36 लाख रुपये कमवले. 100% डिस्ट्रीब्युशन. असं जगातला एकमेव बिझनेस आहे तो म्हणजे मेटावेल, आणि त्याचे आपण सदस्य आहे. अभिमान वाटला पाहिजे आपल्याला. 100% पैसा आहे आपल्याला इथं चाला कम्युनिटीमध्ये. 2 लोक जरी असेल तर 18,000, 18,000 म्हणजे 36 लाख जवळजवळ आपण याच्यातून कमवला आहे. तर 36 लाख रुपये कुठं कमवले तुम्ही? 9व्या लेवलमध्ये कमवले. आपल्याकडे फक्त किती लोक आहे? 2च लोकांना घेऊन चाललो तरी आपला हा साध्य होऊ शकतो. त्याच्यानंतर आपण चाललोय 10व्या लेवलमध्ये, आणि 10व्या लेवलचा जो इन्कम आहे मित्रांनो, एक तेरा एक मेरा. इथं तुम्ही स्वतः आहे आणि हे 2 लोक आहे तुमच्याकडं, एक आणि हा 2 झाले रिसायकल. आता इथे इन्कम किती आला तुम्हाला? 27 लाख रुपये. 27 लाख रुपये किती लोकांना कमवायचे आहे? झोपले असेल तर जागे व्हा. 100% इथे 27 लाख रुपये. एक 4-5 लोकांची जर टीम तयार जर केली, 10व्या लेवलमध्ये जर नेले मित्रांनो, तर करोडो रुपयाचे आपण जे स्वप्न बघतोय ते स्वप्न साकार होऊ शकतो. आणि आपला जे गणित आहे ते एकदम 100% सटीक बसू शकतो. आता इथं बघा तुम्ही, 1 ते 10 लेवल तुम्ही फक्त 2 लोकांना जरी नेलं तरी आपण 1,67,00,000 रुपये इथून कमवू शकतो. जर समजा 7 लेवलमध्ये तुम्ही 30 लोक जर डायरेक्टचे जर आणले डायरेक्ट, तर इन्कम किती होतं आपल्याला? 2,08,00,000 रुपये. त्याच्यानंतर 3 लेवल, फक्त 3 लेवल. आता कमी कमी किती करायचं? 3 लेवलमध्ये 30 लोक आणले. काय अवघड आहे का? 30 लोक आणायचे, फक्त 14 लाख रुपये इथं कमवले तुम्ही. तुमचेच फक्त 30 लोक आणले फ्रंटचे, तरी 14 लाख रुपये. त्यांच्याकडून 30-30 केले तर जवळजवळ 3 ते 6 कोटी रुपये आपण इथं कमवू शकतो या 3 ते तिसऱ्या लेवलमध्ये. डायरेक्ट तिसऱ्या लेवलमध्ये घेतले आपण. तिसऱ्या लेवलला किती पैसा लागतो तुम्हाला सांगतो मी. पहिला आहे तुमचं 20 IGT, दुसरा आहे 160 IGT, आणि तिसरा आहे 800 IGT. म्हणजे जवळजवळ लमसम 1 लाख रुपये लागेल आपल्याला इथं. आता 1 लाख रुपये जर वाचवायचे असेल तर आज बंपर ऑफर आहे आपल्याकडं. कॉईनचा रेट आहे 71 रुपये. साधारणतः 20,000 रुपयाची जरी कॉईन घेतली आजच्या घडीला, तर 20,000 रुपयात सगळी गंमत होऊन जाते. किती? 20,000 रुपयातच सगळं टोटल होतंय. मग आपण काम काय करणं गरजेचं? आज आपलं नियोजन पाहिजे की आपल्याकडे किमान 20,000ची जर कॉईन घेतली तर आपण 3 लेवल घेऊ, आणि 3 लेवलमध्ये आपल्यासारखं डुप्लिकेशन केलं एक 5-7 लोकांनी, झाले ना 14 लाख रुपये. 14 लाख रुपये कमवायची काय नाही अवघड आहे का? तर मग अशा सिस्टीमने आपण या प्रोजेक्टमध्ये काम करू शकतो. प्रत्येक जण, इच अँड एव्हरी पीपल पैसा कमावणार आहे. तर प्रत्येकाने एकच निर्णय घ्या. आपले जे डाऊनलाईन असेल किंवा नवीन लोक असेल, जे जुने लोक हालून हालून थकले असेल, त्यांनी झोपेचं ऑप्शन घेतलं असेल, गोधडीत झोपून राहिलं असेल, फोन केला तरी त्याला काम आहे अमकं दमकं, यांच्यापेक्षा दुसरे लोक बघा, कारण पैसा कमवणार आहे. बघा आपल्यासारखे, बघा जे आज 20 लोक आहेत त्याच्या आपल्यासारखं म्हणजे आपल्या सेम टू सेम डुप्लिकेशन होणारे असे लोक बघा. किती लोक बघा? ज्याला जेवढा पैसा कमवायचा तेवढे लोक. मी सांगणार नाही तुम्ही 2च बघा, मी सांगणार नाही तुम्ही 30 लोक बघा, मी सांगणार नाही तुम्हाला 90 लोक बघा. मी स्वतः 100 लोक बघणार आहे. का? तर मला पैसा कमवायचा आहे. जो आरच्या समोर उभा आहे त्याला पैसा कमवायचा आहे. तर प्रत्येकाला
ह्या स्वरूपात हा पैसा कमवू शकतो. आज काही कोणाला काही डाऊट शंका जर असेल तर हँड करू शकतात ते की नाही हे चुकलंय, आपण याच्यावरती त्याला त्याची शंका समाधान करू शकतो. तर आजचं जे झूम सेशन आपलं इथंच आपण टाइम संपवून आपण कोणी कोणाला फीडबॅक द्यायचा असेल तर देऊ शकता. हँड करा प्लीज. हँड कोणाला झालं? कविता मोरे मॅडम, तुमचा हँड झाला. अनम्यूटचं ऑप्शन दिले तुम्हाला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, बोला मॅडम. खूप छान पद्धतीने प्लॅन दिला तुम्ही, त्याच्याबद्दल थँक्यू. आणि हा प्लॅन युट्यूबला येईल का? आपला रेकॉर्ड झालाय का? हो, रेकॉर्डिंग मॅडम याची. रेकॉर्डिंग आहे ना? हो हो, याचं युट्यूबला. सर तयारी चालू आहे. हा, युट्यूबला आलं म्हणजे ना काय झालं, हो काल मी 1-2 नवीन लोकांना बसवलं होतं, पण ते कालच्या आपल्या प्लॅन मध्ये बरेच मोठ्या लेवल बद्दल बोलल्या गेलं ना, हो तर मग हे जर युट्यूबला असलं तर मी हे त्यांना सजेस्ट करू शकते. आणि सर याची पीडीएफ मिळू शकेल का, आजचा तुम्ही जो प्लॅन दिला त्याची? हो, मिळेल ना मॅडम, मिळेल. पीडीएफ. थँक्यू सर. हा, ग्रुपवर पीडीएफ राहील याची. आणि एकदा समजा एखादा जर एकच व्यक्ती तो एका वेळेस जर झूम सेशनला बसला बसला तर त्याला समजणार नाही. कमीत कमी 2-4 वेळेस जर तो झूम सेशनला जर बसला, सातत्यपूर्ण झूम सेशनला बसणं गरजेचं आहे. कारण चार्जिंग त्याला इथं होणार आहे आणि डिस्चार्ज तो लोकांमध्ये गेला, कम्युनिटीमध्ये गेला, मग त्यावेळेस होणार आहे. कारण तिथं लोक तयारच आहे मॅडम डिस्चार्ज करण्यासाठी. हो, ते तर आहेच. हा हो ना. त्याच्या हा लय स्कीम आले हो. तुला काही माहीतच नाही त्याच्यामध्ये डिसेंट्रलाइज सेंट्रलाइज, तरी तो म्हणतो लयच आले हो. आणि काही काहींनी केलं पण नाही. काही काही म्हणतो बिटकॉईन आहे आमच्याकडं. अब मी घेतो ना बिटकॉईन, जर असेल तर 50% मला द्या, 50% बिटकॉईन, जर तुमचं फार घरपोच पैसे करतो. बिटकॉईन पण नाही, पण निश्चित गोळीबार चालू आहे. असो, तर आपण प्रत्येकाने झूम सेशनसाठी जास्तीत जास्त लोक बसवा आणि ह्याच टाईपचं आपण प्लॅनिंग घेत जाऊ, जेणेकरून जास्तीत जास्त लोक कनेक्ट होतील. दिवस थोडे राहिलेत. ज्यांच्याकडे CS टोकन नसेल त्यांनी CS टोकनकडे फोकस द्या, फोकस करा आणि CS टोकन घ्या. कारण जी संधी आहे ती परत येणार नाही. आणि संधीचं सोनं करा. शेवटचा शब्द सांगतो, संधीचं सोनं करा. केव्हाही पीडीएफ लॉन्च होईल. लॉन्च सर, नक्कीच पीडीएफ. सर. फक्त आपलं काय पडणार, टायमर पडेल. आणि टायमर पडला का त्याच दिवशी समजायचं $5 गेला. किती? $5 त्याच दिवशी गेलेला नाही. पीडीएफ पडल्या पडल्या. कारण लोक 4-4 लाख रुपये, काही काही 7-7 लाख रुपये सुद्धा कॉईन घेत आहे. त्याचं कारण असेल त्यांना माहिती. चला, ओके. आजचं जो टायमिंग आपला संपत आलेला आहे. ओके ओके. ओके, थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू मॅम. बॅक टू